तर डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण बिल दोन्ही गरजेचं आहे असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलंय। लोकसभेमध्ये विधेयक मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमत आवश्यक असल्याचं देखील यावेळेला प्रतापराव जाधवांनी म्हटलंय। पवारांची राष्ट्रवादी दोन्ही विषयांचं समर्थन करेल असं वाटतं असं देखील प्रतापराव जाधव यांनी म्हटलेलं आहे। नाही, एकंदरीत जे काही चित्र दिसते आणि त्यांचे जे काही मधामधले स्टेटमेंट पाहिले, भेटीगोटी पाहिल्या, तर त्याच्यामुळं आता जे काही लोकसभेमध्ये आपण महिला आरक्षणाचं बिल केंद्र सरकार आणू इच्छित आहे, त्याच्यानंतर डिलिमिटेशनचा विषय त्याच्यासोबत आहे आणि हे विषय अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून याला पास करण्यासाठी लोकसभेमध्ये 2/3 बहुमताची आवश्यकता आहे आणि तो आकडा पूर्ण करण्यासाठी निश्चित या दोन्ही विषयाचं समर्थन शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी करेल असं माझं वैयक्तिक मत आहे। तर काहींकडून सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असं राणेंनी म्हटलं। राम मंदिरावरील हज यात्रेत काहीच होत नाही असं का असं नितेश राणेंनी म्हटलंय। कडवट हिंदू म्हणून आमचे मुख्यमंत्री तिथे बसलेत असं नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। इस्लाम तर सगळे नंतर आले हो, नंतर आले। आमच्यातूनच काही निघाले, नावं बिव बदलली, धर्मांतर झालं आणि ते इस्लाम स्वीकारलंय त्यांनी। म्हणून बघा, यांची काही लोकांची मूळ नावं बघा आपल्या इथे, नाईक, शिरगावकर, आपले काय ते काहीतरी हळूच बोल, येतोच काय परत, सगळी मदत करतो तुला। धर्मबाबतीचा तसा आपला कार्यक्रम आहे। सनातन हिंदू धर्माला कसं बदनाम करायचं त्या मार्गावर सगळ्या गोष्टी सुरू आहेत। राम मंदिरच्या देणगीबद्दल बोलायचं, सिद्धिविनायकच्या मंदिराबद्दल बोलायचं, आमच्या कुंभमेळ्याबद्दल बोलायचं। का तुमच्या हज यात्रामध्ये काहीच होत नाही का? तुम्ही अगर आमच्या गणेश उत्सवाच्यावर अगर दगड मारत असाल तर तुम्हाला कसं आम्ही अल्लाह अकबर म्हणत म्हणत पुढे जायला देणार? ही भूमिका प्रत्येक हिंदू समाजाची असली पाहिजे। कारण की आज राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे, लक्षात। मी या गोष्टी तुम्हाला का बोलतोय तर आज तुम्ही हिंदू म्हणून विचार करून अगर समाजामध्ये हा अगर बदल घडवला तर तुम्हाला ताकद देण्यासाठी आणि तुम्हाला पाठिंबा देणारं सरकार आज मंत्रालयामध्ये बसलंय। एक कडवट हिंदुत्वादी म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री म्हणून तिथे बसले। हा विश्वासही देण्यासाठी मी तुमच्या इकडे आलो।